हमाम में सब नंगे हैं। निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? नितेश राणे यांचा सवाल। उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। बेडरूममध्ये जाऊन शूटिंग करण्यावर बावनकुळेंचा आक्षेप। कुणाच्या बेडरूमपर्यंत धाड टाकणं कितपत योग्य? बावनकुळेंचा सवाल। मालवणमध्ये सापडलेल्या पैशांची चौकशी करण्याची बावनकुळेंची मागणी। शिंदेच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या। मुंबईतील ठाकरेंची ताकद संपवण्यासाठी शिंदे गरजेचे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातील नेत्यांना सबळीचा सल्ला। कामावर नाही तर पैसे आणि निधीवर मत मागितलं जातंय। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय। जनता योग्य तो निकाल देईल, शरद पवार यांचं वक्तव्य। कुर्डुवाडी नगर परिषदेतील शिंदेच्या शिवसेनेसोबतची युती महाराष्ट्रातल्या भविष्याची नांदी असू शकते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं सूचक वक्तव्य। शिंदे सेनेच्या प्रचाराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो। अंबादास दानवेंकडून फोटो पोस्ट। एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा। बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक। खाडेंसह 3 सहकाऱ्यांवर झाला होता जीवघेणा हल्ला। राम खाडेंना नगरमधून पुण्याला हलवलं। शिंदे सेनेचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर पैसे वाटपाचा आरोप। बदलापूरमध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह पकडल्यानं राडा। अंबरनाथमध्ये 24 तासात 2 हल्ल्यांच्या घटना। भाजप उमेदवाराच्या भावावर शिवसेना कार्यकर्त्यांना कोयत्यानं हल्ला केल्याचा आरोप। तर शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी। शिवसेना उमेदवार सुनील सोनी जखमी। चिमुकल्यांना अंगणवाडीमध्ये कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या बैठकीला। पुण्याच्या हिंजवडीतला संतापजनक प्रकार। अंगणवाडीमध्ये कोंडल्यामुळे 20 मुलं घाबरून रडू लागल्यानं घटना उघड। नाशिकमध्ये तब्बल 7 पानी चिठ्ठी लिहून नवविवाहितेची आत्महत्या। 5 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह। पतीनं कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार केल्याचा आरोप। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आज शिवडी कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सुनावली कोठडी। वरळी पोलिसांना गर्जेच्या मोबाईलमध्ये मिळाले काही रेकॉर्डिंग।